निळ्या रंगाची केळी ऐकून तुम्ही देखील थक्क झालात ना? होय, सध्या बाजारपेठेमध्ये सर्वाधिक आणि प्रचंड मागणी असलेलं ब्लू जावा केळी लाखोंची उत्पन्न देणारी केळी ठरली आहे. ऐकून विश्वास बसणार नाही, हो ना? आतापर्यंत निळा बटाटा ऐकला असेल, निळ्या रंगाची मका ऐकली असेल, परंतु निळ्या रंगाची केळी ऐकली आहे का? नाही ना? नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका रोडे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण निळसर आणि पोषणयुक्त असलेल्या ब्लू जावा केळी बद्दल माहिती घेणार आहोत. जगभरामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं अनोखं केळीचं वाण म्हणजे ब्लू जावा केळी. दिसायला निळसर पण चवीला मात्र गोडसर व व्हॅनिला आईस्क्रीम सारखी. या केळीला आईस्क्रीम बनाना असंही म्हटलं जातं. सध्या पिवळ्या केळ्यांपेक्षा हे केळ पोषण मूल्याने समृद्ध असून यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, विटॅमिन्स आणि खनिजे देखील आहेत. विशेष म्हणजे हे केळ थंड हवामान व उष्णकटिबंधीय हवामान या दोन्ही मध्ये देखील चांगल्या प्रकारे वाढतं. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक नवा संधीचा मार्ग ठरू शकतो. आजच्या बदलत्या कृषी बाजारामध्ये ब्लू जावा केळीचं उत्पादन हे केवळ आकर्षण नव्हे तर नफ्याचं साधन ठरू लागलं आहे. याचा अनोखा रंग, चव आणि पोषण मूल्यांमुळे ग्राहकांमध्ये मोठी मागणी निर्माण होत आहे. जगभरातील प्रीमियम बाजारपेठेमध्ये या केळीला विशेष स्थान मिळत आहे, ज्यामुळे उत्पन्न वाढ देखील होण्यास मदत होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील बरेच शेतकरी या ब्लू जावा केळीची लागवड देखील करून लाखो रुपये कमवत आहेत. आज याच केळीसाठी भारतीय चलनानुसार अमेरिकेमध्ये या केळीची किंमत प्रति किलो 900 रुपये आहे. या केळीसाठी मॉल्स आणि रेस्टॉरंट मधून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या केळीची झाडे साधारण 15 ते 20 फूट उंच वाढतात आणि हे वाण थंड हवामानामध्ये देखील तग धरू शकते. ही केळी लागवडीपासून 10 महिन्यांमध्ये काढणीसाठी तयार होते. या केळीचं जे फळ आहे तर ते निळसर रंगाचं असून पक्व अवस्थेला फिक्कट पिवळसर रंगाचं दिसतं. या केळीच्या वाणाचे रोप देखील अधिक प्रतिकार क्षमता आणि उच्च उत्पादन क्षमता असते. यामुळे शेतकऱ्यांना देखील गुणवत्तेची हमी मिळते. प्रत्येक झाडापासून सरासरी 20 ते 25 किलो प्रति किलो भाव मिळत असून उत्पन्न देखील चांगलं मिळतं. याच केळीची लागवड करून आपल्याच महाराष्ट्रातील जळगाव मधील अभिजित पाटील यांनी देखील 2 एकरवर प्रयोग करून पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगलेच यश मिळवले आहे. यासाठी लागणारे टिश्यू कल्चर जे प्लांट्स किंवा जे आपण रोपं म्हणतो तर ती देखील आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. तसेच या केळीसाठी जागतिक मागणी असल्याने आणि बाजारभाव चांगला मिळत असल्याने उत्तमरित्या कमाई मिळून देणारी एक प्रकारे शेती ठरले जाणार आहे. या केळीच्या लागवडीसाठी मातीचा जो सामू आहे तर तो 5 ते 5.7 च्या दरम्यान असावा, जेणेकरून केळीची उत्तमरित्या वाढ होण्यास मदत होईल. तसेच पाण्यासाठी आपण ठिबक सिंचनाची पूर्तता करून पिकाचे नियोजन करावे. या केळीच्या लागवडीसाठी जर आपण रोपांमधलं अंतर पाहिलं तर 8 बाय 8 अंतरावरती आपण लागवड करू शकतो, जेणेकरून त्या पिकाचा सर्वांगीण वाढ विकास होणार आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो, पिकाच्या शाखे वाढीसाठी आणि घडाच्या वाढीसाठी पण वेळीच फवारणीचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे. यासाठी जिब्रेलिक ऍसिड 0.001% हा घटक असलेलं पालवी अॅग्रिकोचं सायटोबूस्ट हे पीक पोषक 100 ते 110 मिली प्रति एकर साठी घेऊन आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे देखील नियोजन करू शकतो. ही फवारणी आपण आपले केळीचे जे पीक आहे तर ते 3 महिन्याचे असताना, त्यानंतर 5 महिन्याचे असताना आणि घड लागलेल्या वेळी देखील ही फवारणी घेऊ शकतो, जेणेकरून वाढ तर व्यवस्थित होणार आहे, सोबतच दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. धन्यवाद.